नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर टायटलवरून आज तुम्हाला स्पेशल समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तर मनीभाऊ आमची दारामध्ये बसली. आजी रात्रीच गेले होते देवाला, कुठं कुठं गेलते काय ते सगळं सांगते. आणि मस्तपैकी शॉपिंग करून आणली आमच्यासाठी. काय काय आणले आम्ही खूप एक्साइटेड आहे. तर आजी आता बघा, सांगा काय काय आणले. तुम्हाला दाखवतो मी प्रत्यक्ष. रात्री नाही पाहिलं आम्ही, इथे या तुम्हाला दाखवतो या. आणि रात्री आणलं म्हणलं आम्ही बघतो. तर हे काय म्हणले नाही ना, सकाळी मी दाखवतो माझ्या हाताने तुम्हाला. की शॉपिंग पण आहे आणि ते आपले सावरिया सेट आहे ना, त्या देवापाशी म्हणजे प्रसाद हे म्हणून पण आहे, चढवायला पण आहे. आजी पहिले कुठं कुठं गेलते ते सांगा. पहिलं आता आम्ही इथून निघलो होतो स्टार्टिंगला आयरानगरवरून. पहिले गेलो शनी शिंगणापूर गेलो देवगड. शनी शिंगणापूर मध्ये शनिदेवाचं सर्वांना माहिती आहे. देवगड मध्ये दत्त महाराजांचं मोठं स्थान आहे स्वयंभू, ते पण सर्वांना माहिती असेल किंवा काहींना माहित नसेल. खूप सुंदर आहे देवगड पण. त्यानंतर देवगडून आम्ही गेलो आपलं भद्रा मारुती आईला संभाजीनगर मध्ये पडतं. संभाजीनगर मध्ये भद्रा मारुती म्हणजे तो एक मारुतीचं झोपलेल्या मारुतीचं मूर्ती आहे तिथं. आणि ते मंदिर आहे ते बी खूप प्रसिद्ध आहे आणि त्याला चांगलं समजलं जातं. त्यानंतर तिथून आम्ही गेलो पुढं घृणेश्वर पण संभाजीनगर मध्येच पडतं. एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, खूप फेमस आहे, खूप जुनं आहे. आय थिंक ते मंदिर आपल्या आईराबाई होळकर यांनी बनवलं होतं असं म्हणता आहे, तेच त्यांची कन्सेप्ट. आणि त्या घृणेश्वरवरून आम्ही नंतर गेलो ओंकारेश्वर पडतं याच्या मध्य प्रदेशमध्ये. ओंकारेश्वरवरून नंतर आम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे, म्हणजे ते शंकराचं खूप फेमस स्थान आहे. तिथं आम्हाला दर्शनाला जवळजवळ 2-3 तास लागले. तसं मी तुम्हाला लाईव्ह दर्शन ओंकारेश्वरचं, त्यानंतर उज्जैन, त्यानंतर आपले पुढं खाटूश्याम सावरिया सेट हे 2 व्हिडिओ मध्ये देणार आहे. मी तसे तिथं व्हिडिओ बनवून देत नाही, पण मी बरेचसे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. जेवढं पॉसिबल होईल तेवढे व्हिडिओ घेतलेत. ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये यांना देईन. तुम्हाला सर्व त्या मूर्ती तिथं स्वयंभू कशा आहेत आणि कशी गर्दी असते, कसं दर्शन होते, सर्व पाहायला भेटलं त्यामध्ये. त्यामुळे 2 व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. उद्याचे टाकन मी ते देवाचे तिकडचे. आता उज्जैन पर्यंत आलो. उज्जैन नंतर आम्ही गेलो सावरिया सेट मध्ये श्रीकृष्णाचं स्थान आहे. ते ऍक्च्युली सावलिया सेट आहे, पण आपण सावरिया सेट म्हणतो. सावलिया म्हणून आहे. तर तिथं मंडलिया म्हणून एक हे गाव आहे, त्या गावाच्या तिथंच आहे ते सावरिया सेट. खूप मोठं स्थान आहे, खूप म्हणजे खूप पावन. आणि आजकाल तिथं चढावा वगैरे खूप फेमस झालंय ते स्थान आणि खूप छान आहे, सुंदर, आवडलं. त्यानंतर आम्ही गेलो खाटूश्याम बाबांची कहाणी सर्वांना माहिती आहे. ज्यांना माहिती नसेल ते महाभारतली बर्बरीची कहाणी आहे, जे श्रीकृष्ण भगवान त्यांना याच्यामध्ये स्वतःचा सर मागतात आणि ते काटून देतात. त्यानंतर ते सर खाटू या गावात जातात आणि त्यामुळे ते खाटूश्याम नाव पडलं. संक्षिप्त मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल, जे मी व्हिडिओ त्या दाखवणार तुम्हाला उद्या परवा, कारण नेमकं कोणत्या स्थानाचं काय महत्व आहे आणि कशामुळे ते स्थान म्हणले. मग अशा प्रकारे आम्ही 1 ते 10 दर्शन म्हणजे शनी शिंगणापूर पर्यंत खाटूश्याम पर्यंत आमचे 10 बाय रोड 10 मंदिराचे दर्शन झाले. सुमारे 5 ते 6 दिवस लागले आम्हाला, पण खूप छान रस्ता आहे आणि प्रवास बी खूप न्यू इयरचा काही झाला आणि 1 ते डिसेंबरला काही असेल म्हणजे त्या पिरियडमध्ये आम्ही सर्व केला. आता यांना सगळ्यांना यायचं होतं, पण आता सगळं काम यांचं बिझी असल्यामुळे आम्ही मित्रमंडळीच गेलतो. यांना म्हणलं मी एकदा पाहून येतो सगळं, पण तुम्हाला घेऊन जाईल. म्हणजे थोडं जायला यायला कुठं राहायचं कशा लाईन लावायच्या, थोडं संचित जातं फॅमिली बरोबर असल्यावर. त्यामुळे मग आता मी तर पाहून आलो आणि तुम्हाला कोण जायचं तर तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगा, म्हणजे तुम्ही फॅमिली घेऊन जायला तुम्हाला पण नेतो ना नंतर मी, आणि अजून सोपं पडत. आता मी तर प्रत्यक्ष आलो, मी त्यांना घेऊन जाणार आणि मी सांगितल्यानंतर तुम्हाला जायला त्यामार्फत अजून सोपं पडेल. मी एकदम रूट वाईज सांगाल तुम्हाला कसं जायचं तिथं कसं दर्शन होतं, आणि दर्शन मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये देईलच. आणि मग आम्ही पण बघून आलेलो आहे तिथं, आम्ही तुम्हाला हा चालेल ना, एवढ्या दिवसात 8-10 दिवसात हा चालेल. आमचा पण प्लॅन आता काय काय आणलंय मला दम निघा ना, सांगा. कालच्यापासून माझ्या मागे लागले. त्यांना म्हणलं थांबा, मी चॉईस करून काय घेतलंय, तर तुम्हाला एक दिवस त्या रात्री त्यांनी दम काढलाय. सकाळी उठले माझ्या मागे लागले होता कशा 2 घंटे मी वावरत आवडले. तर त्यांना म्हणलं पहिले पहा यांनी तर पिशी तोडली स्वतःनी. अरे म्हणलं थांब म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये, आता तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये काय असणार आहे. तरी पण त्यांनी असे होल करून पाहिजे कुठून काय आहे ते. नाही ना, म्हणजे मी ते मानतो गोष्टी नाही दम निघत का. दाजींनी काहीतरी स्पेशल किंवा यांनी काहीतरी स्पेशल आणलं असं. स्पेशल काही नाही, लोकल मार्केट मधलंच आहे. जेवढं पॉसिबिलिटी होईल कमीत कमी मी घ्या, म्हणजे टाइमानुसार कमीत कमी घेण्याचा आणि ते आवडण्याचा प्रयत्न केलाय. माझा लोभ आणि ते म्हणले का लोभ नाही आवडायचा अशा टायमाला. शॉपिंगच्या टायमाला लोभ आवडायचं नसतं. नाही आवडलं म्हणजे मला कसं जास्त घेऊशी वाटत ना घरच्यांसाठी, पण मी त्या थोडं आवडलं. म्हणलं तुम्हाला असं वाटतं का जास्त खर्च केले काय, हा म्हणून मग मी
तर अजून ते एक काहीतरी parcel पहिलं येतं पहिलं मला म्हणजे. त्यातलं आवडलं होतं. एक दाखवतो. अजून काहीतरी कुरिअर करून दिलंय तिथं म्हटले कोरियन घेतलं ते एक सरप्राईज येईल ते आल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली दाखवून. काय छान आहे, सुंदर आहे. आणता नाही आलं ते म्हणले मी तिथं कुरिअर थोडं अँटिक आहे जयपूरचं, पण छान आहे. म्हणजे ते युनिक वाटलं मला. मी आता एवढं राज्यामध्ये फिरलोय, पण थोडं युनिक वाटल्यामुळे मग त्याला मी हे केलं गेलं. आता फर्स्ट तुम्हाला दाखवतो. फर्स्ट तर मी आणले बाबासाठी. बाबाला बरोबर बोलवा बाबाला. बाबा इकडे ना. उन्हाला बसलेले आहेत. बाबा इकडे या काम आहे तुमच्या जवळ. इकडे या. बाबासाठी आणलेली मी. बाबाला काठीची गरज पडते. बाबाला त्यांना त्या डायरी ये इकडे. बाबासाठी आणलेली मी स्पेशल काठी. तिथे थोडी स्पेशल वाटली मला. एकदम स्पेशल आहे. बाबा एकदम आमचे श्यामच दिसतील काठीवर बघा. चांगली आहे का बाबा? एकदम बाबाला मस्त. बाबाची पहिली बाबा थोडी युनिक आहे ही काठी. मला कुठं नाही दिसली, तेच दिसली म्हणून मी ती घेतली. कशाची आहे नेमकं, कोणत्या लाकडाची? याचीच आहे आपलं येळूचे म्हणतात ना ते काय टिकूट टाईप. बाबाची पहिले कोणतरी चूल बांबू टाईप. वाघाची. बांबू टाईपची पण छान आहे. बाबा याला हातात पण अडकवता येईल तुला. हे बघ हात घालायचे. येतो ना असं आहे की नाही. हा चांगली आहे ना बाबा? चांगली ना. हा? जा माझा तिकीट नाही नाही तिकीट नाही. जा तुम्ही. कांदे नाही घ्यायचे. चलून बघा बरं. तशी बाबाला अजून पाठीची गरज नाही पण लागत तशी एवढी नाही पडत, पण काठी हातामध्ये पाहिजे त्यांच्या आणि ठेवतात म्हणून थोडी युनिक वाटली म्हणून घेतली. नाही तर काट्या मी भरपूर आहेत बाबाच्या पहिल्या बी आणलेल्या मी, पण ती जरा मला थोडीशी ती एक लय छान होती श्रीनगरहून आणली होती नाही का पितळीचं वाघाचं हे हा, होतं हा. वरती ती बाबा म्हणून तुटली काहीतरी तुटली करून. नाही चोरी गेली बाबा म्हणले हा का. गावाची. बरं जाऊ दे सर. ती पण चोरी जरी गेली असली तरी कोणीतरी वापरायला घेतली असेल ना. हा. ते पण कोणा म्हाताऱ्याच्याच काम आले ना, त्यामुळे त्याला चोरी नाही मानली जायची. त्याला आपण एक लय काय दिवस गोळे लय मारायला दिवस विचारलं बडबड होतं. करीत होते. हा. त्यानंतर आता मी आणलं होतं. आधी या. पण आमच्या हातात पिशव्यात दिल्या तर नाही, काय पिशवी आधी बघतो ना. पहिले सँडल. इकडे आण रे. बघा ते सँडल लय छान आहे तो. बाय 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 बाय. पूर्ण थ्रेड वर्क आहे. हिल्ला बघा, हिल्ला पण त्याला ते एकच नंबर. थँक्यू थँक्यू थँक्यू. भारीच आहे ना. हे ज्याला एकाला आवडत तर ते घ्या. दोन्हीतल्या कोणाला बी सेमच पाहिजे. हे एक जरा वाव दुसरे पण छान आहे. दुसरे पण मस्त आहेत. म्हणजे असं वर्क टाईप मध्ये भारी येतं. साडीवर ड्रेसवर कशावरती पण पार्टी छान. स्पेशल एडिशन स्वातीला आणले, तिला आवडतात चप्पल. छान आहे. अक्का असतं अक्का अंगठ्याची चप्पल अक्काला आवडायची बरं. तिला आणली असते अक्काला मी स्पेशल, मग अक्कांना पण. त्याच्यानंतर छान आहे बरं का. मस्त हे आहे ना. ध्रुवसाठी लाईन रुद्रसाठी लावा आता किती लाईन भरती बघू. छान आहे मस्त आहे. हे रुद्रसाठी. हे तिकडचे आहेत का स्पेशल? हे ध्रुवला आणि हे रुद्रला एक हे खायचं. रुद्रला आहे ना, ध्रुवला एक तिथं राहायचं मला तो पिशवीतून पुढे. दिसतंय खाली पडलेलं ते. हा ठीक आहे ठीक. हे तिकडचे स्पेशल आहे काय? तिकडचे स्पेशल आहे, छान आहेत. म्हणजे कम्फर्ट पण आहे त्याच्यामध्ये आणि हिल पण नॉन स्किड आहे, त्यामुळे घसरणार वगैरे नाही का. ते पोरडे पण तिकडे घसरतात त्यामुळे आणलं. हे काय खाल्लं नॉन स्टिक. कुठं तरी पार्टीवेअर चांगले आहे त्याला, आणि तसं पण ठीकच आहे. आणि हे आहे ना, हे जे सावरिया सेट आहे ना, तिथं याचं म्हणजे प्रसाद म्हणून चढवते. याला एक चढवलं जातं मोराच्या पिसे. छान वाटले मला. तिथं त्यांना पण देवाला चढवले ना, म्हणलं आपल्याला आणि एक show तसे म्हणून पण मोराचे पिसारे देवारात ठेवलेलं चांगलं असतं. हा तिथं पण काम येतील म्हटलं. झालं का? संपलं काय? आबा हे जरा तुम्हाला कडे, तुम्हाला लय मागायचे कडे कडे घेऊन बाय आलो. बाय बाय बाय. बघा आता छान येत. हे कुठून कुठून घेतले तुम्ही? हे जरा सेमी कडे, हे सावरिया सेट आणि ते खाटूश्याम. हे जरा कडेच कडे. काय छान आहे ते सगळं. तुम्हाला बस चप्पलची साईज बरोबर आली. चप्पलची साईज नाही, सगळं साईज मला माहिती ना. 2-6 बांगड्या येतात. ते चप्पल एवढ्या येतात त्या. सगळ्या काय मानतात ते चप्पलला. बांगड्याची पण साईज माहिती. साईज तुम्ही रुद्रला घालून बघा, ध्रुवला घालून बघा. एक सगळ्यांना बरोबर येईल. नंतर हे सगळं प्रसाद आहे. हे आपलं खाटूश्याम महाराजांपाशी प्रसाद भेटतो. खारी खोबऱ्याचा असतो नाही का, थंडीमध्ये चांगला आहे. बघा बघा कसे आणले. त्यानंतर हे राजूला कडे, आर्यनला आणि राजूला बाजूला कडे काय कधी कधी घालायला फक्त अशी नाही केली. ते झाले का? ढाकली पाहिजे पण आर्यनला शूज आणायचे होते, पण आर्यन म्हणला शूज आता त्याने घेतले ना 2 जोडी. ते म्हणला नको मला शूज. चांगली आहेत पण यांनी घातली पाहिजे. ते काय झालं ते ऑफिसर त्यानंतर हे आणलंय जरा काय होईल स्पेशल तिथले हे खोड्याला
काय तर गिफ्ट कसं तोडलं तसं तोडा. हा मग काय एवढी वाट कोण बघा. चिली फ्लॅक्स बाई खायचं नाही. चिली फ्लॅक्स घेतले आणि तिथले जिरे पण ना, जिरे तिथं एवढे स्वस्त भेटले म्हणजे छान आणि त्याचा स्मेल पण खूप छान आहे. तुम्ही हातावर घेऊन सोडून पाहता ना, पॅकेटच्या बाहेर पण वाश येतो. आपल्याकडे मला वाटतं 500-550 रुपये किलो काहीतरी आहे, तिथं 300 रुपये किलोच भेटतात. त्यामुळे जिरे तिथले फेमस आहेत आणि घेतलेले चांगले आहेत. चिली फ्लॅक्स आहेत हे पण स्वस्त घेतले, तिखट पण आहे. तिखट दिसते का काय? हो. का नाही तिखट पण आहे. आता हे जरा काय काय मला माहित नाहीये. तुम्ही साडी ड्रेस विकता पण हे बघा, तिथलं स्पेशल एडिशन होतं स्वस्त. काय स्कर्ट दिसत प्लाझो आहे का? स्कर्ट आहेत ना तुम्ही स्कर्ट आहे का हे? वाव. आठवडे जवळ त्याचं डिझाईन मिरर वर्क आहे सगळं याच्यावरती. मस्त आहे. छान आहे ना. वा 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 वा. आणि याचे वरचे कुठे टॉप आहेत ना. छान आहे. सेम आहेत ना. मला आधी वाटलं प्लाझोचे. याचे ना याचे टॉप माझ्याकडून विसरले. आता पुढच्या वेळेस तुम्हाला कुठे फिरायला पाठवलं ना, मग त्याच्यासाठी तुम्हाला फिरवायला पाठवायचं का? म्हणजे 2 टॉप साठी तुम्हाला फिरायला जायची परमिशन द्यायची का? आम्ही आता कुठेतरी गेलो आणि ना परत ते विसरले ना. नाही नगर मध्ये पण भेटते. हे जरा काय आहे याच्यामध्ये? छान आहे. अजून काय आहे? जरा. हे काय हो? हा काय प्रकार? बाईसाठी ताई हा काय प्रकार? हा तर काय आहे बघा. खाली श्यामला गेलेला शॉपिंगचा प्रकार. हे काय स्मोकी मध्ये एक काय गाऊन येत वाटतं ना, वन पीस. वन पीस One piece आहे. आहे. हे बघा मस्त मस्त आहेत बघा, एकदम स्मोकी मध्ये गाऊन म्हणून पण यूज करू शकतो, वन पीस म्हणून पण यूज करू शकतो. स्ट्रेचेबल आहे ना, हा, मस्त stretchable आहे. बसणार आहे फिटिंगला म्हणजे वगैरे. L पासून तर 4XL. सगळं मस्त येत राव, कपडा क्वालिटी खूप छान. रफ अँड टफ. प्राइस नका विचारू. चॉईस नाही, नाही, price नाही विचारित आम्ही. नवरोबाची चॉईस आम्हाला आणलंय तेच झालं लय झालं. संपलं काय? आता हे प्रसार आहे जरा. नाही, मी तर म्हणलं अजून काही हा लई आहे. म्हणजे मी तिकडे काय शॉपिंगला गेलो काय पिशव्या लय भरलेल्या दिसत होत्या. झालं का? आणि अजून एक सब्जेक्ट मला सांगायचा होता विशेष म्हणजे, तर ते मला व्हिडिओ मध्ये 4-5 ताईंनी विचारलं होतं नाही का घराचं, ते नंबर द्या म्हणजे ते मला टाकता नाही आलं. त्यांचे कॉमेंट्स मी वाचता ते हाईट झाले असे, म्हणजे मला लक्षात नाही आलं. तर ते घराचा प्लॅन वगैरे पाहिजे होता, म्हणजे आम्हाला असं घर बांधायचंय. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला ना, तुम्हाला प्लॅन वगैरे घराचा पाहिजे निश्चित भेटेल, किंवा कुठं काही कन्स्ट्रक्शन करायचं मला विचारलं होतं, पण मला नेमकं उत्तर नाही देता आलं. आणि बऱ्याच म्हणजे दादांनी ताईंनी ते फार्म हाऊसचं विचारलं होतं. तर हा 2-3 फार्म हाऊस जागा अवेलेबल आहेत. जर कोणाला खरंच फार्म हाऊसची गरज असेल, आय थिंक 1 एकर आहे, एका ठिकाणी अर्धा एकर आहे आणि 1 एकर आहे, म्हणजे 40-40 गुंठेचं आहे ते प्लॉटिंग. त्याच्यामध्ये फार्म हाऊस आपल्याप्रमाणे आपण बनवू शकतो. एक निसर्गरम्य म्हणजे जंगल विला सारख्याच निसर्गरम्य सांगितलं, डोंगराच्या किनारीचे 1 एकर, अर्धा एकर असे 4 फार्म हाऊस आपण देऊ शकतो. आणि त्याच्या आपल्या म्हणण्याप्रमाणे डिझाईन म्हणून तिथं पाण्याची वगैरे सगळं सोय आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण डिझाईन पण म्हणू शकतो. तर मला 2-4 दादांनी आणि ताईंनी विचारलं होतं, पण नेमकं ते जास्त दिवस झाले व्हिडिओला आणि त्या कमेंट नंतर कुठं शोधायच्या. इकडे पण बुकिंग नंबर वरती मागतात, दादांचा नंबर द्या आम्हाला, काही माहिती पाहिजे असं तसं, पण आम्ही आता तुम्हाला विचारलं नाही, मग नाही देत आम्ही. हा मग ते 8999-808752 वर तुम्ही सांगा, व्हॉट्सअप करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा नाही तर फोन करा. मी त्याच्यावर डिटेल सांगा, किंवा ऑफिसमध्ये जरी कोणी फोन उचलला तर माझ्याशी कॉन्टॅक्ट नक्की होईल आणि मग त्यावर तुम्हाला डिटेल सांगू. फार्म हाऊसचं 4-5 दादांनी आणि ताईंनी मला विचारलं होतं. म्हणजे जंगल विला टाईप जरी बनवून पाहिजे असलं तिथं फार्म हाऊस, कसं बी सुंदर डिझाईन नाही का, मनाप्रमाणे स्विमिंग पूल एखाद्याला पाहिजे असला, किंवा खरंच एक निसर्गाच्या वातावरण म्हणजे चारी बाजूने डोंगर पण आहेत, मध्ये आहे बिलकुल तिथं पाण्याची सोय आणि एकदम रोड टच आहे. तिन्ही प्लॉट पण रोड टच आहे. कोणाला जर खरंच गरज असेल, फार्म हाऊस पाहिजे असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. त्यांच्या हवेप्रमाणे त्यांना जसं हवं तसं डिझाईन मी बनवून देईल. आता ते भरपूर दिवस झाले त्या व्हिडिओ खाली कॉमेंट्स होते आणि ते मला आता परत व्हिडिओ उचकणे तेवढे सगळ्या कमेंट पाहणं शक्य नाहीये, म्हणून मी व्हिडिओमध्ये पुन्हा सांगितलं. तरी निश्चित ज्याला पाहिजे त्याला खरंच त्याच्या मनासारखं आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये एक फार्म हाऊस टाईप बनवून देईल मी शुअरली. डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण देतो आणि त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण की रिसेंटली 3 फार्म हाऊस बनवायचे. मग जर पहिले बुक झाले, आता 2च समजा, तुम्ही एक तर ऑलरेडी बुक झालाय समजा, कारण की माझी डिस्कशन चालू आहे. त्यांच्याप्रमाणे त्यांना एक छोटं स्विमिंग पूल ते पाहिजे होतं, मी बनवून देऊ राहिले. मग 2च राऊंड राहिले आता, 1 एकरचा आहे आणि अर्धा एकरचा आहे. तर मग ज्याला जे कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा, मी त्यांना प्रायोरिटीमध्ये ते करून देईल, काही प्रॉब्लेम नाही. शॉपिंग मधलं स्वाती काय आवडलं तुला सगळ्यांच्या? काही बी आपल्याला तुला माहित नाही का, कोणी काही घालते. नाही सगळं छान आहे, सगळंच मस्त आहे अगदी. आवडलं तुम्हाला? थँक्यू सगळं. मग माझा फोन पे नंबर म्हणजे सॉरी आपला मोबाईल नंबर फोन पे नंबर पैसे फोन पे करून स्क्रीनशॉट टाका म्हणतात काय? नाही नाही बघा जर तुम्हाला
लय मज्जा करून आले तुम्ही, आता आम्हाला पण न्यायचंय तुम्हाला. काय ते म्हणजे देवदर्शनाला मज्जा दे ना. Yes. चला ठीक आहे. एनिवे मी आता आवरून ठेवा सगळं आणि आवरा मला जायचं थोडंसं उशीर झाला. उद्याचा व्हिडिओ त्यात बरेच व्हिडिओ आहेत ते उद्या आपल्याला एडिट करून आज बनावं लागतील. उद्या सर्वांना दाखवायचे म्हटलं मी आल्यानंतर करतो संध्याकाळी. हा सर्व सांगतो मी. लय आणि हे स्कर्ट पण आवडलं, पण हे दोन मला हे लय आवडले मोजरी. मस्त आहे ना? छान आहेत. आमच्याकडे नव्हते पण दोघींकडे असं काय प्रकार आहे ना, म्हणजे हा प्रकार नव्हता असा. वेगळेच होते, हे नव्हते. तर चला हे पण एक साडीवरती वगैरे छान वाटते. भारी. आमचे राजू बघत आहेत काय काय आणलं यांनी. व्हिडिओ घ्यायला लागलं काय होतं तुम्हाला? ते स्वातीला द्यायचं का? तुमची काय इच्छा आहे स्वातीला देऊ का ते मी घालू? सांगा बरं, सांगा ना. हा? कोणला देऊ? स्वातीचा विचार का त्यांना? जाऊ सांगा. ही एक डिझाईन आहे, ही एक डिझाईन आहे. मग कोणती स्वातीला देऊ, कोणती मी घेऊ? सांगा बरं. एक मिनिट. हा, बघा बरं. ही तुम्ही घाला, ही चांगली आहे. ही मी घालते. बर ही स्वातीला द्या. बर बर. काय हो? आणि बांगड्या, बांगड्या कोणत्या घेऊ मी? कोणत्या अगं पण स्वातीला मला देऊ? एक्स्ट्रा चप्पल आणली त्यांनी. अगं तुला दोन आहेत काय? हा हा मग मला दोन दोन आहेत आहेत. तुला? एक मिनिट. नाही. मला एक्स्ट्रा आणली त्यांनी चप्पल. ही कोणला द्यायची राजू? चांगली ही पण. ही कोणला देऊ? स्वातीला ठेवा ना. तुम्हाला काय करायचं एवढं चपलाचं? सगळं बायकोलाच लागत नाही ना, मला काय करायचं एवढं चपलं? ना घाटी आपलं झालं ना हौसाने आणले तो लय भारी येत. देवाच्या बायकोला बघ मनीष ताई, बघितलं का तुझा भाऊ? चांगलं चांगलं काढून म्हणतो माझ्या बाईक. अगं ह्यो भाऊ बारका. मी म्हणलं कोणता स्वातीला द्यायची आणि कोणता मला घ्यायची. तू चांगलं चांगलं कडून म्हणतो हे स्वातीला दे आणि हे चांगलं आहे तुम्हाला. नाही ग चष्टा नाही नाही. ते नाही करीत पण आता रोज बायकोचीच लागत ना स्वातीला हे गोड दिसते. किती छान दिसतंय बघ स्वातीला. मनीषा ताई सगळं लय भारी दिसतं मग आणि कमून नाही. अरे आणतोय ना कवा? एकदम थ्रेडी कवा? आहे. कवा जा म्हणतो नगर जे पास होईल ते आणि डायरेक्ट म्हणतोय पैसे अगं पैसे आता ऑनलाईन लगेच मारतोय त्यो. ते मारतो ऑनलाईन. देताना पैसे आज द्या मला 10,000 रुपये. हा ते म्हणतो ढिंग तू नगरला माझ्या जातो, नवऱ्याला काय shopping माझ्या करते? नवऱ्याला चांगला आहे वर्ष. चांगला आहे, अगं, लई चांगला आहे लई लई भारी. आज पैसे 100% देणार. पण ते काय असं थोडं म्हणतो काय केस धर स्वाती केस देतो तुला आणि जातो नगरला असं नाही. मग किती मनीष ताई पण तुला गिरगिट आहे. तुला किती जीव लावतो भावाचीच बाजू वडीची नाही. किती केलं तर मनीषा बाई. भावाला थोडी लागते पैसे. तिला ना मा किडनी किती ना नाही 10,000साठी किडनी येईन का मी किडनी तुमच्या नाही सांगा काय बरं. हे पण लय छान लुक येतोय चप्पल. माझ्या ड्रेस ए, लय भारी, मस्त वाटत होतं. लय छान येत. हा, बघ शंकर भाऊ. बघ माझ्या नवऱ्याची चॉईस पुरींना. बघा 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 लय छान आहे का नाही? लय मस्त choice. हा? मग मग नवराच मी कसा चॉईस केलाय? किती भारी गबस तू नाही चॉईस केलं त्यांनी तुला चॉईस केलं. पण मी पण केलं ना आज थोडी. मग त्या सगळी लय चॉईस आहे त्याला खरोखर. त्यात माझी मम्मी म्हणायची नको ह्यो जावाई नाही करायचा या जावायची मान वाकडी आहे. आमचे पप्पा म्हणायचे बावळट झाली का सवय तू आर्मी मध्ये कधी वाकड्या मानाची पोरं घेतात का. मग माझी मम्मी म्हणली नाही वाकडीची म्हणली पुरीचं वाटोळ करून ठेवता. आणि मग माझे वडील म्हणले आमच्या अण्णा किलवारी येत असं. अगं ते असे बसले होते मला आले का बघायला. ते असे बसले होते थोडी मान अशी करून. तर मम्मी म्हणायची नाही बाई आणि तुम्ही पुरीचं हे करून ठेवता गाय गाय मानच वाकडी. बरं मेचर देताना आज 10,000. 100%. ते मेजर बोलायचंच नाही आता. अरे हा म्हणा ऑनलाईन पाठवतो जा नगरला असं बोल. आणि माझ्या मम्मीने लय परत चांगलं आहे. ऐक ना मनीष ताई माझ्या मम्मीने परत एक ठिकाणी यांना जत्राला बोलावलं. हा माझ्या आजोबाची जत्रा होती मान बघायसाठी. आणि मग म्हणली नाही नाही सरळ आहे म्हणली. आता करा म्हणली फिक्स. माझ्या वेळेस काय म्हणले? तुझ्या असतं तुम्ही तर काय तुम्ही बळत हातपाय धुवूनच माग लागली होती. लागले होते. आम्हाला पाक रोजच सोडायचंय असं. ओके. बरं चला आता जेवून घ्या सगळ्या जणी. मग आपल्या लाईव्हचं टायमिंग होईल आहे का नाही रंजना ताई? आमचा स्टाफ आहे बघा. तुम्ही काय म्हणता स्टाफ दाखवा पण कधी कधी कम्फर्टेबल वाटत नाही त्यांना लाजत येत म्हणून आम्ही दाखवित नाही. चालेल आमचा सगळा स्टाफ लय चांगला आहे सगळा. ए जाऊ दे ना त्यांना नसेल कम्फर्टेबल वाटत असो. एखादी व्हिडिओ नंतर दाखवू कधीतरी त्यांचा मूड झाल्याच्या नंतर. त्यांचा जेव्हा मूड होईल स्वतःहून म्हणतील तेव्हा. हा. पण सगळा आमचा स्टाफ लय कष्टाळू लय मस्त एकदम घरच्या गत असं म्हणत त्यांना ते असं म्हणत नाही का आम्ही कामाला आहे
आणि आम्ही त्यांना असं म्हणत नाही की ते कामाला आहेत. आम्ही एकत्र जेवणं बिवणं असं सगळं आमचं घरच्या घरात चालतं मस्त आहे. अगदी काम एखाद्या जास्त लोड असला तर थांबतेत, पण घरी पण घेऊन जातेत. बसलेत बाई हातात. अहो देणार बायकोला देणार राजू. देणार तुमच्या बायकोला. आमचं धुणं अजून तसंच पडलंय. ते आमची माऊ कशी बसली. देणार आहे मी 2 देते स्वातील, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा रडू तसं नका. काय नाही. आमचं आहे ना चप्पल स्टँड मध्ये एकदा गेल्या ना, ज्याच्या हाताला जी लागते का ती साईज एक आहे, बांगड्यांची साईज चपल्याची सगळी एक आहे. त्याच्यामुळं कुणी कोणाला जे हाताला येईल ते घालित. आमचं असं काहीच नाही. काही बी कपडे पहिले आम्ही एकमेकीचे घालायचो, पण आता एवढ्यात नाही घालीत. नाही तर सगळं असं येत नाही म्हणल्यावर चप्पल येते, कपडे येते, बांगड्या येतात, येतात म्हणल्यावर कोणी कोणाचं घालतं एवढं काय? हा. ताई उडीसाला होती तर तिकडचे ड्रेस सगळे पण राजूनी भाऊ माझा राजू भाऊ तुला कानातले ते किती आणायचं का क्लचर वगैरे ते का नाही सांगितलं. तुला हा? ड्रेस आणले, मग मी हा म्हणले ना, मी नाही म्हणले ना, मानावर चांगला आहे हा म्हणले ना, मी नाही म्हणलेच नाही तुम्हाला. मनीषा जत्रा तुम्ही म्हणा पण आणायचो ना. आता आहे ना, आता पहिला आणायचं भारी बरं आणलेलं का? महत्व आता असतं. जत्रा तुला आणायच, तिला लई भारी आणायची जत्रा तुला आता. आता जत्रा नाही ना पण. वजन जर कमी करायचं, जत्रा तू भरायचा आता. अहो, जत्रा तर जत्रा. त्याला जर जीव लावून असं मऊ लुसलुशीत सांभाळ चोंबाळून व्यवस्थित जर वापरलं तर 20 रुपयाची गोष्ट 10 वर्ष टिकत. पण स्वाती तुला 12 लिपस्टिक आणल्या होत्या त्यांनी, आठवतं का? कुठे आहेत त्या डोले? कुठे येतं? हा? कुठे आहेत त्या लिपस्टिक? आहेत ठेवलेले आहेत. आरती तुला आठवतं का आणलेल्या? हा ना. हा. किती होती एक सगळ्या मल्टी आमटी कलरची. केली, ड्रेस घेतला. केली माझ्या भावाचं. बघ ना. ए अंगठी नाही केली का? फुटणं बोलू. केलेली एकदा माझ्या भावाने. अरे बोलतो खूप पाडू की तो खूप बोलत यार. तू त्याच्याकडून काही बोलशील मग. शानी ग शानी. नाही हा तसं नाही. बाजार काय असेल बाई. कोणती कविता तयार केली अरे, सांगा. कविता काय म्हणला ए, काय? मला दम नाही निघत, हा. पटकन सांगा. अर्धा मडकं स्वातीसाठी आणि काय म्हणला होता काय बाई दोघांचा? म्हणे लवकर मला दम नाही निघत, हा. कोणत्याच गोष्टी माझ्या पोटात राहत नाही, मला असं होतं. हा, लवकर तिचं ते सांगा आता. पटकन बघावं लागत ना ते पोटात साला तर बघ तिचं पोट फुगत ते परेश रावल सारखं. सांगा लवकर. हा, सांगा लवकर. मला दम नाही निघत, मला चेन नाही पडायचं, मी जेवणार नाही, काय नाही सांगा. पैशाने भरू आगर नाही भरू. हा माझी स्वाती सदा आनंदी राहो. माझ्या स्वातीची घागर सदा आनंदी भरलेली राहो. अगं असं सांगत होता आम्हाला, पण आता लाजतोय ते व्हिडिओ मध्ये याला. बर बा. सकाळ दात काढी मी दात काढीचे मी, मला काय नाही तसं. लय मस्त कविता म्हणत होता अगं. खरं मला म्हणायची होती, तुम्ही सगळे भांडे पडून ठेवलं. तुम्ही काय म्हणले? हे बरं म्हणा. नाही त्यांनी वेगळं सांगितलं बरं जरा. चल मी नंतर म्हणा. नाही लगेच आता मला- असं नाही दुसरी जमायचं पण बरं, सांग तू. असं नाही. मला तुम्ही गायब होता ना, आणलं तर डायरेक्ट येताना सांगा. नाही काय नाही बाय. तू बांधून ठेवतोय भावाला. आज पुढे ना जाणार तू. सांगा भाकर खाऊन आता. सांगा ना. भाकर खायची, भाकरी बसायचंय, पण एक कविता तिच्यासाठी म्हण. म्हणा लवकर. मला लाईव्ह वाट बघतो. चला अशी पटापट. दम दिलं कस काय आठवण केली? नाही आठवण. दम नाही म्हणत सोन्या, दम नाही देत आम्ही. म्हण बाळा म्हण. म्हण लवकर म्हण. म्हणतो नंतर. म्हण ना. काय लाज तर तू बी. ती बाटली घाल डोक्यात त्याच्या तुझ्या भावाच्या. मोकळी ती, मोकळी आग. ए म्हण ना बाबा. म्हण. अगं बाय. एक हा द्या हा, 1 2 3 स्टार्ट. सुरू. लावा ताकद. अगं पोटात नाही दाखवत त्याच्यामुळे आवाज नाही. अहो, नाश्ता केलाय मनीषा ताई, असं काय म्हणता तुम्ही? 2 तास झाले का? पण ना, आपली समजाती बघ तिथं त्या हे या सगळ्या म्हणतात यांना किती मेंदू आहे ना, आपण ना बिगर मेंदू तुमच्या मेंदूवर गंज चढलेले आहेत बहीण भावाच्या. हा खरंच गंज छान आहेत, पण आम्ही आहेत ना ते गंज साळून आणणार आहेत. ते साप- एकदम परफेक्ट होणार आहेत. साळून नाही साफ करा तुम्ही 2 दिवसात ते मेंदू. नाही तर आज जर गंज गेला तर अवघड होईल. म्हणा ना काय एक कविता कविता. म्हण ना. असं नसतं मग त्यांच्या समोर म्हणले आणि मला सांगा ना बाई. म्हण ना. खुश होईल मी. गंजलेले मेंदूच्या हो म्हणा लवकर. नको म्हण, लाईव्ह मध्ये म्हणतो. साध्या काही चहा नाही देणार बरं का मग. हा म्हण रे म्हण. चहा नाही भेटणार मग. चहा लय चहा लागतो. म्हणजे आता एक थोडी दिलखुश. म्हणतो थोडं. बाय, हा काय मास्का बाय एवढा असं एवढं पाणी. अगं बाई पळूनच चालला होता. बरं चला जाऊन द्या. चला, जाऊन टाइमपास करायला. काय तरी नाही तर काय बळजबरी करायची माणसाने. चला निघा. ते तसं नाही राहते कॅमेरा समोर. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओ मध्ये. डान्स नाही करणे का रे बाबा उदर. बीवी के सामने. हा तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सगळ्यांना. बाय.
चपला घेऊन मला चप्पल उघडून राहिले ते अगं का केले मग कॅमेरा समोर कारण तुम्ही त्याला काय आपल्याच ताई आहेत सगळ्या लय लाज होते बाय आमच्या राजू लई लय लाज- लाज कधी कॉन्फिडन्स नाही कॅमेरा समोर येते ताई म्हणतात आम्हाला लय आवडतं छोटे भाऊजी पोस्ट याच्यात व्हिडिओ आले आणि ज्या ज्या वेळेस आलेले असतात आणि ज्या ज्या वेळेस रील मध्ये असतात का त्याच्या आधी त्यांच्या आधी ऐक ना मनीष ताई एका ताईंनी व्हिडिओ दाखवलं म्हणजे पाठवले तिकडून हा. त्या ताई म्हणतात राजू आणि स्वाती हे व्हिडिओ काढा हा का टाका ना टाक ना आपल्याला माझ्या पर्सनलला टाक ना मी सांगते काय करायचं आज उद्या परवा तेरवा 15 दिवस 20 दिवस सुट्टी आहे तर एक दावण घ्यायची दावण बाईला पुढं नाही जात ग. गाई म्हशीला कशी नाही, दावण नाही. असती नाही. तशी दावण घ्यायची तगडीला बांधायची तुझ्या भावाला आणि आज व्हिडिओ पुढं बांधा. नाही नाही जागा नाही ग नाही अशी बांधून ठेवायची मनीषा, पुढंच तिला मी बैल म्हणून राहिली मला नाही नाही बैल नाही बैल नाही बैल नाही जागा- बैला नाही बांधाय काय म्हणले मी गाई. बघ आता नाही ऐकले नाच हा, गाय 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 वाणी गाय बांधून गायवानी बांधून एक्झाम्पल दिलं बैल नाही गाय नाही काहीच नाही मानावर लय सज्जन आहे ती माणूस आहे फौजी आहे मी काही दुसरी उपमा नाही देत पण बांधून ठेव. दावणीला बांधून ठेवणे बरं हा, नाही मग बाबा, ही सगळी होते. आता मा भाऊ कुठं जाणार नाही सुट्टी संपूस बरोबर का? त्याच्यातून आहे तुला थोडासा वेळ रील काढायला देणार बरं हा. का थोडासा लिहिलं घुमायचं आपलं जंगल दिला मध्ये नाही. मस्त अगं बाई जेव्हा रील समजा काढलेला असतो का त्याच्या आधी 2 तास आम्ही त्यांच्या लय पुढे पुढे केलेला असतो तेव्हा नाही, ती नाही, रील मध्ये येते काय नाही काढ नक्की काढा अरे नक्की काढशील का वाचा गेली काय इकडं बघ ना तू घाबरून नाही का नाच नको असं बरं चला गेले अगं चला ना, चल, मोठ्या भाऊ. गेले का? असं काय का? चला थांबूयात व्हिडिओ इथंच रीलमध्ये मी कबूल येत नाही मला पोरं हसत म्हणून मी रीलमध्ये येत नाही. उत्तर दे. अगं बाई पण मला भेटायला नसतं, मित्रा, भेटेल का? नाही जाणार ना. कोणते मित्र म्हणजे मला नाव सांगा ना तुम्ही पुढे गेले खड्ड्यात. चांगले लोकांना चांगलं देतात. परिवार मस्त. आनंदी आता तर फक्त मनीष बायकोला यायचं, ताई, मी मित्राला काय म्हणते यायचं. जे मित्र म्हणले का रील मध्ये आले होते हसत येत ना त्यांना म्हणा तुम्ही तसं करून दाखवा तुमच्या टीम मध्ये असेल आहे तर. ना मला तुमच्या डेअरिंग अशी करायची नाही असं म्हणायचं. आणि लगेच लगेच उत्तर द्यायचं ना तिथं तुझ्या आम्हाला जायचं दम आवडतं, म्हणायचं. एवढी करतोय तुला काय घेणं नाही हसतं तर तुझं दात दिसतेत भाऊ मला काय करायचं मला काय ते नाही कोण आहे तो? मला म्हणायचं. नाव तरी सांगा मी बघायचं त्याच्याकडं अगं बाई, अगं रील मध्ये आल्यावर इथे एवढे लाखो पब्लिकची डिमांड आहे रील मध्ये अगं यायचं चाल ना बाई जेवायला. कोण आहे रे ते मित्र हसणार आहे? त्या मित्राला नाव सांगू ते चवाचे मित्र कुठे 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 ते चवाचे मित्र कशाला जावा त्या मित्रामध्ये असे मित्र जायचंच नाही. असे मित्र बात करून टाकायचे लाईव्ह अरे चाल. देवाला काय करता होते मित्रांमध्ये त्याच्यामुळे मी काय म्हणत नाही मग असं भरून देतात काय बाहेर जाऊन चव्हाणदाराचे मित्र बाळा, मित्रात जाऊ नको का सोन्या? मग बघा ना तुम्ही 3 दिवस झाले चांगले रील काढले बरं का हा? ए, शिवाय पुढे ये. होय. आपण आपला एन्जॉय करायचा मित्र काय आला ते मित्र बघ बाबा मित्र म्हणजे 3 दिवस झाले चांगले रील यायला लागले व्ह्यूज जायला लागले लगेच लागले डोळ्यात चालायला आणि लगेच म्हणते का हसत येत मला काय हसायला ऍक्टर आहेत एवढे एवढे मोठे हिरो हिरोईन त्यांना पण लोक हसत नाही ऐकू लय भारी आता खाते. थोबाड बनणार राधू आमचे एकदा सुरू झाले ब्रेक नाही आमच्या तोंडातला बघितलं का म्हणाय गेलं काशे ए, गप्पा. हा